आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आपली गाडी लावलेली आहे सावलीमध्ये. श्रुतिकाने सगळ्या झाडांना पाणी वगैरे घातले जेणेकरून फुलं लवकर यावं. तुळस आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे, आणि खास करून तिने पुदिना पण लावलेली आहे, ते बघू शकता. श्रुतिका काय करते बघू आपण. तर श्रुतिका इथं नळाला पाणी भरते. तर श्रुतिका वगैरे पाणी भरते. मनूचं आपलं चालू झालं खेळायचं, बघू शकता. आणि श्रुतिका आणि सगळं घर मस्त आवरलेलं आहे. आणि घर व्यवस्थित आवरलेलं असेल तरच एकदम फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं. तसं तिथं सारंगी खेळते. इथं मनू सुपर हिरोसोबत खेळतो आहे. सुपर हिरोसोबत सारंगी तिथं मस्त खेळते भावलीसोबत आपल्या. आणि श्रुतिका इथं आपलं नाश्त्याची तयारी करते. पहिला नाश्ता तर कसं चाललं आहे बघू आपण. बटाट्याची भाजी किंवा सँडविचचं सारण. तर अशा प्रकारे श्रुतिका बनवते सँडविचचं सारण. हे आपण हे आपलं काय म्हणतात पावभाजीचा जो असतो हातात तेच आहे ना ग ते, तू प्रेस करायला ते ना भाकरी भाजायचं आहे का. आणि श्रुतिका आता बनवते आपल्याला ब्रेड सँडविच. ऑलरेडी आपण बनवलं होतं, ह्याचा ब्लॉगही बनवला आहे, तुम्ही ते ब्लॉग बघू शकता. तर आता म्हटलं की आता ब्रेकफास्टला काय करायचं, तर श्रुतिकाला सांगितलं की ब्रेड आहेत आपल्याकडे, तर त्याचं पुन्हा एकदा सँडविच बनव. तर चीज सँडविच चीज घालून बनवते ना. तर आपली नाश्त्याची तयारी चालू आहे. श्रुतिका बनवते चीज ब्रेड सँडविच, जे आपण शनिवारी बनवलं होतं तेच सेम बनवते. बिकॉज ब्रेड राहिले होते तर चहासोबत मला खाऊ वाटत नव्हतं. मग श्रुतिकाला सांगितलं की त्याचं पुन्हा एकदा ब्रेड सँडविच बनव. तर आपला जो ब्रेड सँडविच असतो ना, तो आपण जसं आपल्या दुकानात भेटतं, जसं स्लाईस टाकतात काकडीची, टोमॅटोची, बटाटे स्लाईस टाकतात, तसं नाही आहे. श्रुतिका असं पूर्ण एक असं मस्त बटाट्याची भाजी बनवते. ठीक आहे. मागच्या वेळेस लाल बनवली होती ना, असं पिवळं. हां, मागच्या वेळेस फोडणीचे बटाटे केलते. आता यावेळेस आहे ना तडका दिले त्याच्यामध्ये, मध्ये म्हणून तंदूर म्हणू शकतो, तंदूर ब्रेड सँडविच. तर अशा प्रकारे श्रुतिका बनवते. हां, म्हणजे मिरचीचा ठेचा टाकू शकतो किंवा तिखट टाकू शकतो किंवा फक्त हळद. तर अशा प्रकारे आपण सारण म्हणजे म्हणतो बरोबर ना. तर ते सारण बनवते श्रुतिका. तर ते झाल्यानंतर श्रुतिका आपल्याला देणार आहे ब्रेड सँडविच. तर आपल्याला जे काही आपण जे काही मुलांना आणतो खेळणी वगैरे, ते आपल्याला कंपल्सरी आणावंच लागतं. आणि खूप भारी नाही, खूप हलकंसुद्धा नाही, मीडियम जे असतात ते नक्कीच आम्ही आणतो. मला आधी वाटायचं की कशाला आणायचं, उगीच वेस्ट जाणार, पण असं काही नाही. पण आपण एखादी वस्तू थोडंसं विचारपूर्वक घेतली, खेळणी म्हणा किंवा एखादी वस्तू, ड्रेस, तर थोडंसं विचार करून घेतलं तर नक्कीच आपलेही मुलं विचार करतात. आणि मी 2-3 वेळा ऑब्झर्व केलं, सारंगीसाठी खूप एक डॉल्स किंवा भावली वगैरे आणतो ना, त्याचा सांभाळ तिने खूप छान करते. आणि त्याचबरोबर मनू पण बघू शकता. मनूला पण मी सुपर हिरोज आणलेत सगळे, तर त्याचीही काळजी व्यवस्थित घेतो. म्हणजे याचा असा अर्थ आहे की आपण मुलांना हातोडी तर आपण मुलांना एखादी वस्तू एखादी वस्तू आणतो तर थोडंसं विचार करून आणावं लागतं, एवढंच, बाकी काही नाही. पण आणणं हे गरजेचं आहे. कधी असं वाटतं की पैसे खर्च होतात, पण विचारपूर्वक एखादी चांगली वस्तू आणली त्याच्यापेक्षा उत्तम गोष्ट काहीच नाही. तर हे ॲव्हेंजर्स सुपर हिरो जे आहेत ना, ते आम्ही एका दुकानातून आणलं होतं. हे तर घराजवळच आहे. तर ही क्वालिटी खूप छान भेटली आम्हाला. असे जे सुपर हिरोज आहेत ना, ते आपल्याला ऑनलाईन भरपूर भेटतात. पण मी ऑनलाईन प्रेफर का नाही केलं, कारण की तिथं पहिल्यांदाच आपण घेतलं, परत रिटर्नचं प्रोसिजर खूप वगैरे वेळ लागतं. आणि एकदा घ्यायचं परत रिटर्न करण्यात मग मुलांचं मूड पण जातं. तर म्हटलं की आपण डायरेक्ट शॉपमध्ये जाऊया आणि घेऊया. तर आम्हाला एक नंबर क्वालिटी भेटली. हे सुपर हिरोज, हल्क, थॉर, कॅप्टन अमेरिका, आयर्न मॅन, हे सगळी वस्तू आम्हाला छान भेटलेले आहेत. आणि सारंगीला पण खूप आवडलेलं आहे. आवडलं ना म्हणू.